बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांची जशी निर्घुण हत्या झाली तशीच घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्याचं उघडकीस आलंय। 2 वर्षांआधीच ही घटना घडली होती, मात्र 2 वर्ष प्रकाश बिडवलकरचं नेमकं काय झालं हे कुटुंबियांनाही माहित नव्हतं। पण आता आरोपीवरून वैभव नाईकांनी निलेश राणेंवर आरोप केले। पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे। 2 वर्षांआधी 22,000च्या वादातून कुडाळच्या चेनवण गावातल्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरची नग्न करून हत्या करण्यात आली। बिडवलकरकडून पैसे घेतल्याचे वदवून घेत असतानाचा व्हिडिओ ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। पैसे टाकवलं बा सगळ्यांचे नाही देतले सगळ्यांचे देतलं काम तुमच्याकडे कामाला राहून सगळ्यांचे पैसे देतले तुमच्याकडे कामाला राहून सगळ्यांचे पैसे देतले आई शपथ देतले माझे देणा पैसे असंच मग हो असं या व्हिडिओ सोबत आरोपी सिद्धेश शिरसाटचे निलेश राणे, रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदेसोबतचे फोटोही ट्विट केले। वैभव नाईकांनी ट्विट करताना म्हटलंय की बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक। 22,000साठी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांना नग्न केलं। अमानुष मारहाण करून खून करणारा सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा 2 वर्ष पोलिसांच्या तपासावर दबाव आहे। खरं तर सिद्धिविनायक बिडवलकर हे एका गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती। आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आता ह्या सगळ्या गुन्ह्यांना 2-2 वर्षापासून कोण मागे घालत होते, त्याचा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। बीडचं मॅटर कसं आहे, संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। खरं तर मला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे। ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहेत। तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत। दिवसभर तुम्ही ह्याच शोधात असतात की राणे काय करतायत, राणे कुठे चुकतायत का किंवा त्यांना काही कुठे धरता येतं का। आम्हाला काही फरकही पडला नाही, तेव्हा नाही पडला तर आता काय पडणार। मार्च 2023 मध्ये चेनवण गावात राहत्या घरातूनच बिडवलकरचं अपहरण करण्यात आलं। प्रकाश बिडवलकर हा आरोपींना 22,000 रुपये देणं होता। पैसे देत नसल्याच्या रागातून बिडवलकरला एका घरात डांबून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण करताना बिडवलकरचा नग्न व्हिडिओही आरोपींनी रेकॉर्ड केला। बेदम मारहाणीत प्रकाश बिडवलकरचा मृत्यू झाला आणि सातारडा जंगल परिसरातल्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यात आला। मृतदेह जाळल्यानंतर राख आणि हाडं तेरेखोल नदीत टाकली। बिडवलकर हा मूकबधीर मावशीसोबत राहत होता। मामी घरी आल्यानंतर चौकशी केली तेव्हा 2 वर्षांपासून तो घरी आलाच नसल्याचं समजलं। त्यानंतर 9 फेब्रुवारीला पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर पुढच्या दिवशी 4 जणांना पोलिसांनी अटक केली। मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटसह गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाटला अटक झाली आहे। निक्की पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12/2025 भारतीय दंड संहिता कलम 364 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि 4 आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता। वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देतात। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे।
मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटसह गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाटला अटक झाली आहे. मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हा आमदार निलेश राणेंच्या सोबत होता आणि निलेश राणेंकडून वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा थेट आरोप वैभव नाईकांनी केलाय. मात्र आपण 8 महिन्यांआधीच शिंदेंच्या शिवसेनेत आलो. 2 वर्षांआधी आरोपी शिरसाट ठाकरेंच्या शिवसेनेत होता. त्यामुळे नाईकांचीच चौकशी पोलिसांनी करावी असं निलेश राणेंनी म्हटलंय. पण 2 वर्ष हत्येची घटना फक्त तक्रार दिली नाही म्हणून लपून राहिली आहे का? फक्त 22,000साठी बिडवलकरची हत्या झाली आहे का? यामागे नेमके आणखी कोण कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. विकास गावकरसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.